नमस्कार. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय सावित्री, जय अहिल्यादेवी. मित्रांनो, आज राष्ट्रमातांचा उल्लेख आवर्जून करतो. एरवी मी शिवराय आणि फुले, आंबेडकर असं म्हणत असतो, पण आज मुद्दाम विषय असा आहे की आपण या पुरुषांऐवजी आपल्या ज्या माता आहेत यांचा उल्लेखाने ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे आणि दीपा पुजारी अशा एकापाठोपाठ 2 मुलींचा जीवाचा अंत झाला. आत्महत्या केली त्यांनी आणि मोठी चर्चा झाली. आणि त्याच्या मागे जे काही कारणं आहेत त्याचं मीडियाने खूप मोठा एक विषय केला. मध्यंतरी मागे एक दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एक महिला एक्सपायर झाली पोस्टमार्टम, आणि त्याचा पण मोठा विषय केला होता. पण त्याच्यानंतर लगेच काही दिवसात तिथे तशीच एक दुसरी महिला गेली, तिचा काहीच विषय मीडियाने केला नाही, कोणीच त्याची नोंद पण घेतली नाही. तर अशा नोंद न घेतलेल्या, मीडियाने त्यांचा गाजावाजा न केलेल्या अशा अनेक वैष्णव्या आणि अशा अनेक दीपा आणि अशा अनेक महिला, मुली भारतात गेले काही हजार वर्ष मरतायत, नाहक मरतायत, की ज्या त्या मेल्या नाही पाहिजेत. आणि काही तर जन्माच्या आधीच, म्हणजे आईच्या गर्भाच्या बाहेर येण्याच्या आधीच त्या, म्हणजे फूल खुलण्याआधीच ती कळी खुडली जाते आहे. आणि आजही सुरू आहे. म्हणजे कोणाला जर ते मान्य होत नसेल, ऐकायचं नसेल, मान्य करायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण आजही तुम्ही जा, तुम्हाला सुरतला, उधना वगैरे इथे व्यवस्थित चॅनल्स मार्फत गेलात तर गर्भलिंग परीक्षण करून मिळतं आणि मुलीचा गर्भ काढून मिळतो. सुरत कशाला, आमच्या खानदेशामध्ये आज राजरोसप्रमाणे व्यवस्थित चॅनल मार्फत गेला तर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा या सगळ्या खानदेशामध्ये अशा प्रकारे गर्भलिंग परीक्षण सर्रास सुरू आहे आणि मुली मारल्या जात आहेत. आणि मग आपल्याला माहीतच आहे, राजस्थान, हरियाणा आणि इतर भागात देखील, इस्पेशली हिंदूंमध्ये मुलींना इग्नोर करणे, त्यांना जन्मानंतर मारून टाकणे. राजस्थानमध्ये तर ह्या सांस्कृतिक प्रथा आहेत. मुलींना जन्मानंतर दुधात बुडवून वगैरे मारायचं, त्या बाळांना जिवंत कुठेतरी फेकून द्यायचं, जिवंत गाडून टाकायचं. अशा प्रकारे या गोष्टी चालतात, आज चालतात 21व्या शतकामध्ये. मी हे जुनं नाही सांगत आहे, आजचं सांगतो आहे. तर मी काही कारणांचा विचार केला. तुम्हाला कदाचित याच्यापेक्षा अजून वेगळे कारणही सुचतील आणि यातले काही कमी महत्त्वाचे वाटतील, तुमच्या विचारातले जास्त महत्त्वाचे वाटतील. पण मला यातला माझा एक अभ्यास आहे या विषयातला. कारण भारतात आम्ही 2009 ते 15 असताना आम्ही स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांचे अधिकार याबद्दल बरीच जनजागृती करत होतो, आवाज उठवत होतो. त्यावेळेला राष्ट्रपतींपर्यंत आम्ही गेलो होतो. नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे चीफ मिनिस्टर असताना त्यांच्या प्रशासनाला त्यांच्या नावाने मी पत्र लिहिलं होतं. अर्थात फारसं काही झालं नव्हतं. राष्ट्रपतींनी केली होती ॲक्शन महाराष्ट्रामध्ये जोरदार, पण मग ते त्यावेळेला शांत झालं. पण पुन्हा महिलांचे प्रश्न तेवढ्याने थांबत नाहीत, एका प्रशासकीय ॲक्शनने ते थांबत नाही. तर मला वाटतं, कारण धर्मग्रंथ जे आपण आजही मानतो, पाळतो, ते जर स्त्रियांना शूद्र आणि इन्फेरियर मानत असतील आणि पुरुष हे उजवे मानले जात असतील, आजही कन्येचं दान केलं जात असेल लग्नामध्ये, आजही आशीर्वाद देताना पुत्रवती भव, शतपुत्रवती भव, तुला मुलगा हो, मुलगा होण्यासाठी हे औषध घ्या, मुलगा होण्यासाठी हे फळ खा, अशा प्रकारचे आशीर्वाद दिले जात असतील, आजही मुलींना, बायकांना सेवा करण्यासाठी म्हणून विशेषतः ट्रेन केलं जात असेल लहानपणापासून, तिला स्वयंपाक करता यावा, तिला 4 चौघांना चहा देण्यासाठी, जो वाढून देण्यासाठी, घरातलं झाडण्यासाठी एक ट्रेनिंग दिलं जातं जन्मापासूनच. आणि आजही तिला जर एक प्रॉपर्टी समजलं जातं. आणि ब्रह्माने 4 वर्ण निर्माण केले, हे ब्राह्मण ग्रंथातलं आहे, हे जनरल कुठेच नाही, फक्त ब्राह्मणांच्याच ग्रंथांमध्ये आहे. पण महिला कशा निर्माण केल्या हे फारसं कोणालाच माहीत नसतं. म्हणजे त्या फक्त एक बाय प्रॉडक्ट, कुठल्याही वर्णात या, तुम्ही शेवटी शूद्रच, बाय प्रॉडक्टच आहात आणि शेवटी तुम्ही पुरुषाची प्रॉपर्टीज आहात, असं धर्मग्रंथ सांगतात. की तू सोडून गेली तरी तू त्याचीच सेविका असशील, त्याचीच प्रॉपर्टी असशील, तुला डिवोर्स घेता येणार नाही. आणि मग आपले बिनडोक, व्हिजन नसलेले, दृष्टीहीन राजकारणी ज्या प्रथांमध्ये डिवोर्स घेण्याची सिस्टम आहे
तिला मॉडर्नाइज करायचं सोडून तिला टार्गेट करतात, तिला विक्टिमाइज त्याला टार्गेट करून बदनाम करतात आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भासतात. त्यांच्या महिला आणि पुरुषांमध्ये वार लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे काहीतरी एक सिस्टम तरी आहे वेगळं होण्याची, तुमच्याकडे ती नाहीये, ते ऍक्सेप्ट करा. आणि त्यांची जर सिस्टम कमकुवत असेल तर तिला स्ट्रॉंग करा, तिला असं टार्गेट नका करू. अशा प्रकारचे राजकीय दृष्टीहीन लोक असल्यामुळे हा प्रश्न सुरूच आहे. आणि लोकांचं बघा, या प्रथा रूढीच्या नावाने जे चालतं, सण, जे कर्मकांड चालतात, त्या सगळ्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे. कुठेही महिलांना असं प्रॉपर देव्या मानलं जातं. देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांना तेवढा मान दिला जातो, परंतु त्या उत्सवांसाठी जी तयारी राबणं हे महिलाच करतात. असे कुठले हिंदूंचे सण आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत की पुरुष राबतात आणि महिलांना आयत्या गोष्टी करून देतात? असे फारसे नाहीत. त्यांना फक्त एक तात्पुरतं देवीचं स्थान दिलं जातं, तात्पुरती तिची पूजा केली जाते एखाद्या इव्हेंटमध्ये, नंतर मात्र तिला सेविका म्हणूनच काम करावं लागतं. तर या अशी संस्कृतीचा अर्थ असं की जी संस्कार तयार करून केलेली जी प्रथा आहे, जी पद्धती आहे, म्हणजे ती कृत्रिम आहे. ती करतानाच आपण महिलांना डावं असं स्थान दिलेलं आहे, दुय्यम तृतीय असं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे हे चाललेलं राहतं आणि हे समाजातून जायलाच तयार नाही. ते शिकतात, इंजिनियर होतात, डॉक्टर्स होतात, सायंटिस्ट होतात, तरी सुद्धा त्यांची पुरुष प्रधान असलेली जी मेंटॅलिटी आहे ती जात नाही. म्हणजे अगदी इकडे परदेशात येतात, इथे स्थायिक होतात, इथे इक्वॅलिटी बघतात, तरी सुद्धा सुधारत नाहीत भारतीय लोक, हिंदू लोक. आणि मी इतरांबद्दल नाही बोलत आहे, कारण हा प्रश्न स्पेसिफिकली हुंड्याबद्दल आहे. आणि हुंडा हा हिंदूंमध्ये घेतला जातो, मुख्यत्वे हुंडाबळी या हिंदूंमध्ये होतात. या मुस्लिमांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये, बौद्धांमध्ये, आदिवासींमध्ये होत नाही. हा हिंदूंचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर काही मंद भक्त असतात की ते हिंदूंनाच बदनाम करतात आणि मुस्लिमांचं दिसत नाही का, त्यांच्या विरुद्ध बोला, ख्रिश्चनांविरुद्ध बोला, असे काही मंद गोबर भक्त बोलतात. त्यांच्यासाठी सांगतो की हा हिंदूंचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आधी आपलं धुणं धुवा, आधी आपली खरूज साफ करा, मग दुसऱ्याची खरूज बघूयात नंतर जर आपल्याला वेळ मिळाला तर. समाज इतका मागासलेला असतो, आजही मागासलेला आहे. मुलगी आणि मुलगा असे, तुम्ही फार शहरात राहत असाल तर कदाचित वातावरण थोडंसं वेगळं असेल, पण ग्रामीण भाग आणि सेमी रुरल, अगदी फर्स्ट आणि सेकंड सिटीजमध्ये सुद्धा हे तुम्हाला जो दुजाभाव आहे तो दिसेल. परंतु त्याच्या खाली तर हा सर्रास मेल फिमेल डिफरन्शिएशन असतं. घराघरांमध्ये मेल फिमेल डिफरन्शिएशन असतं, शिकलेल्या लोकांमध्ये सुद्धा. आणि ही मागासलेली मानसिकता मुलींना सूचना केल्या जातात. ती जेव्हा बाहेर कॉलेजला जाते किंवा हॉस्टेलला राहायला जाते, बघा काही करू नको, काही करू नको. ते मुलाला नाही सांगत कधीच की काही करू नको, मुलींना छेडू नकोस. मुलींना फक्त सूचना केल्या जातात की काही करू नको, कोणाशी अफेअर करू नको, जास्त मुलांमध्ये जाऊ नको, रात्री उशिरा येऊ नको. पण मुलांना नाही हे ट्रेनिंग दिलं जात. म्हणजे ही मागासलेली जी मानसिकता आहे समाजाची, ह्याच्यामध्ये पण त्या मुलीच्या मनावर बिंबवलं जातं की तू दुय्यम आहेस. घरातलं जे वातावरण आहे ते बघते ती की आपली आई दुय्यम आहे, माझी आजी दुय्यम आहे, म्हणजे मी पण दुय्यम आहे. ज्या घरांमध्ये हे वातावरण नसतं त्या घरांमधली मुलगी ते तसे संस्कार घेऊन पुढे जाणार, कारण संस्कार हे कृत्रिम आहेत, ते करावे लागतात. तसे संस्कार घराघरात, समाजात, गावात अशा पद्धतीने केले तर ते येणार की महिला या दुय्यम नाहीत, हा संस्कार झाला पाहिजे. आणि आम्ही मुलींना स्वातंत्र्य देतो. मध्यंतरी मी इंडियात आलो तेव्हा तिथे एक मराठीतलं गाणं मी बघितलं, पाखरा काहीतरी तुला सोडून दिले तुला किंवा स्वातंत्र्य दिले तुला. म्हणजे तो त्या प्रेयसीला म्हणतोय की मी तुला स्वातंत्र्य दिलं, तू उड आता. हा कोणाला तिला स्वातंत्र्य देणारा? हे जे आपल्या प्रसार माध्यमांमधून जे चाललेलं आहे, माध्यमांमधून अशा प्रकारचं गाणे, कविता, ते सिरियल्स मधून त्या महिलांना साडी घाल, दागिने घाल, हे घाल, सिंदूर, अशा प्रकारचं जे राजकारण बिंबवलं जातं की हे तुमचे प्रतीक आहेत, तुम्ही याच्या पुरत्याच राहा, आणि त्याच्यावरनं राजकारण केलं जातं. आज आपल्या देशाचा प्रधानमंत्री बघा कसलं राजकारण करतोय. महिलांचा सिंदूर, महिलांचं मंगळसूत्र, महिलांची साडी, कोणी कसे कपडे घालावेत, असे कपडे घालून आले तर मंदिरात यायचं नाही, असे कपडे घालून आले तर इथे यायचं नाही, असे कपडे हॉस्टेलला घालायचे नाहीत, असे कपडे इथे घालायचे नाहीत, तिथे घालायचे नाहीत. हे जे सगळं जे चाललंय माध्यमांमधून, माध्यमांनी प्रचार कसल्या गोष्टींचा करतायत तर बहुतांश माध्यम हे अशा प्रकारचे
काही जे बिंडोक लोक वक्तव्य करतात, काही बुवा बाबा प्रवचनांमधून या असल्या प्रकारच्या महिलांवर हल्ले करतात. बरेचसे कीर्तनकार मी बघतो ते महिलांवर हल्ले करतात. सासू सासऱ्याला सांभाळत नाही म्हणून महिलेला टार्गेट केलं जातं. सासू सासऱ्याला सांभाळत नाही याच्यासाठी त्या सासू सासऱ्यांचा मुलगा टार्गेट झाला पाहिजे, तर ती महिला टार्गेट होते. म्हणजे ती आलीये तिचं घर सोडून, माहेर सोडून, तिला सगळं तिचा प्रपंच बघायचा आहे आणि सासू सासऱ्यांना बघितलं जात नाहीये, तर त्याच्यासाठी मुलाला नाही महिलेला दोष दिला जातोय. लक्षात घ्या. आणि हे सरसकट हे अध्यात्मातले उच्च म्हणवले जाणारे कीर्तनकार असतील, काही प्रवचनकार असतील, काही वक्ते असतील, हे असल्या प्रकारचा प्रचार म्हणजे आपले प्रसार माध्यम, पुस्तकं, हिंदी मूव्हीज, मराठी मूव्हीज, हे सगळे हा प्रोपोगंडा महिलांना गुलाम करून ठेवण्यासाठी चालवतात. सोशल मीडियावरच्या पोस्ट देखील बघा तुम्ही बरेचसे, त्या देखील अशाच महिलांना जाणीव करून दिली जाते की हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमची संस्कृती आहे, हा तुमचा धर्म आहे. लक्षात घ्या. हे जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत ती पिढी तशीच घडणार आहे. पालक तरी मुलींना स्वातंत्र्य त्यांचं जे नॅचरल आहे ते उपभोगू देतात का? नाही. काही पालक म्हणतात आम्ही आमच्या मुलींना सगळं करू देतो, त्यांना फार अभिमान वाटतो त्याचा. दॅट इज गुड, ते करू देतात, पण ते त्याच्यात करू देतात म्हणून ते फार मोठे नाही झाले. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे. महिलांचा, मुलींचा नैसर्गिकरित्या स्वतंत्र असण्याचा अधिकार आहे. तो तुम्ही दिला म्हणून तुम्ही फार महान नाही, तुम्ही फक्त नॅचरल. पण आपल्याकडे भारतात असं आहे की एखादा अधिकारी पैसे खात नाही म्हणजे तो खूप महान असतो, कारण बाकी सगळे पैसे खातात. म्हणजे त्याचं संविधानिक जे काम आहे नैतिकतेने करणं, जे इकडे पश्चिमेकडे बहुतांश लोक करतात, मोस्ट ऑफिसर्स आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, ते आपल्याकडे एखादा करत असेल तर तो महान होऊन जातो, कारण बाकी सगळे करप्ट आहेत. तसे एखादा पालक जर मुलीला इक्वल ट्रीटमेंट देत असतील, स्वातंत्र्य देत असतील, तर ते चांगले ठरतात, ते लिबरल ठरतात, कारण बाकीचे देत नाहीत. आणि अशा पालकांना मग बऱ्याच वेळेला ते कोसलं पण जातं. तुम्ही मुलगी असंच, ती त्याच्याबरोबर गेली, तिने असं अफेअर केलं. मुलाला नाही कोसलं जात, मुलीला कोसलं जातं. आणि स्त्री स्वतः देखील याला बरीच जबाबदार आहे. तिला आज शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे. कॉन्फिडन्स घेऊन इंडिपेंडंट राहण्याचं स्त्रीने धाडस केलं पाहिजे. ते करत नाहीत, अन्याय सहन करतात. तिला तो मारत असतो, टोचून बोलत असतो, घरचे सासरचे लोक टोचून बोलतात, तिच्यावर अत्याचार होतो, अब्यूज होतो, तरी ती कॅरी ऑन करते. तिला माहित असतं की ती जर बाहेर आली तर ती तिचं नोकरी करेल, काहीही करेल, ऑफिसमध्ये काम करेल, कुठे मजुरी करेल, पण ती जगू शकते तिची स्वतः. तिच्या मुलांना सुद्धा ती सांभाळू शकते, इतकं शिक्षण तिच्याकडे असतं. परंतु तरी ती हिंमत करत नाही. ती त्या चाकोरीबद्ध रस्त्यावर चालण्यातच धन्यता मानते, कारण तिच्यात तिला एक अभिमान असतो, तो प्रतिष्ठा, अस्मिता असते, आईवडिलांच्या खानदानाची, त्यांच्या आनंदाची, की त्यांना काय वाटेल, त्यांना वाईट वाटेल, माझ्या वडिलांना असं वाटेल, असं लग्न लावून दिलंय, आमची अशी परंपरा आहे. या खोट्या अभिमान आणि प्रतिष्ठेसाठी ती सगळं सहन करते आणि मग असे चुकीचे निर्णय घेते. आणि त्यातून ती हेच सगळं कंटिन्यू करते जे पूर्वी घडत आलेलं आहे ते. आपली शिक्षण व्यवस्था सुद्धा मुलांना बहुतांशी, आता काही चांगल्या शाळा असतील, परंतु इन जनरल शिक्षण व्यवस्था मुला मुलींना इक्वली ट्रीट करत नाही. मी स्वतः शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे आता, आणि मला हे माहित आहे याचा अर्थ काय आहे ते. शिक्षकांमध्येच जर मेल फिमेल इक्वॅलिटीचा कन्सेप्ट नीट रुजलेला नसेल, संस्था जे चालवत आहेत त्यांच्यामध्ये नसेल, जे अधिकारी हे सगळे इम्प्लिमेंट करतायत गव्हर्नमेंटच्या सिस्टीम, त्यांनाच जर स्त्री पुरुष इक्वॅलिटी काय आहे, स्त्रियांचं स्वातंत्र्य काय आहे याचा बोध नसेल, तर अशा शिक्षण व्यवस्था कशा चालतील. आणि जे आपण पुस्तकं शिकवतोय त्याच्यामधून तरी हे त्यांना मिळतंय का मुलींना, त्यांच्या राईट्स बद्दल, त्यांना त्या इंडिपेंडंट बनतायत का? मग असं शिक्षण काय कामाचं? जर ते 12वी शिकून ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊनही जर एखादी महिला जर तिला इंडिपेंडंट होण्याचं धाडस देत नसेल, त्याचं स्किल देत नसेल, नॉलेज देत नसेल, तो ऍटिट्यूड डेव्हलप करत नसेल, तर अशी शिक्षण व्यवस्था काय कामाची आहे? मग आपली ज्योतिबांची साऊ जी होती, ती 9व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि ती काहीच वर्षामध्ये टीचर झाली. ती शिक्षण व्यवस्था ग्रेट होती की? तिला इंडिपेंडंट टीचर करून टाकलं त्या एकट्या माणसाने. ती लोकांचे शेण दगड अंगावर झेलून तिने शिक्षण व्यवस्थेची क्रांती निर्माण केली. आणि आज आपण ते करू शकत नाही, आज आपण सावित्री घडवू शकत नाही. हे दुर्दैव आहे शिक्षण व्यवस्थेचं. याला कमजोर प्रशासन, पोलीस हे जबाबदार आहे.
कारण हे सगळं करू नाही शकत आहेत, इम्प्लिमेंट नाही करत आहेत. त्यांचं लक्ष कुठेतरी वेगळ्याच गोष्टींवर आहे. त्यांनी जर हे सिरियसली घेतलं तर हे होईल, एका लिमिटेड वेळामध्ये हे शक्य आहे. स्त्रीभ्रूण हत्या यांनी जर लक्षात घेतलं, यांना पोलिसांना माहित नाही, अधिकाऱ्यांना माहित नाही, कलेक्टर्स तहसीलदारांना स्त्रीभ्रूण हत्या चाललेल्या आहेत असं. एका फटक्यात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, एका फटक्यात हे सगळं सॉल्व्ह करू शकतात. पण त्यांना या गोष्टींना वेळ नाहीये, त्यांच्यासाठी बाकीच्या इतर गोष्टी आहेत. ते काम करत नाहीत असं मी अजिबात म्हणत नाहीत, पण त्यांची प्रायोरिटी नाहीये ही, एवढा महत्वाचा विषय. आणि मग एखादी घटना घडली की मग तिथे सगळा गाजावाजा करायचा आणि परत शांत बसून जायचं पुढची घटना घडेपर्यंत. आणि राजकारणी आपले अर्धवट विजनलेस राजकारणी मोठ्या मोठ्या पदांवर बसलेले आहेत की जे उघड स्त्रियांच्या विरोधामध्ये चुकीचं बोलतात. 1 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा असं म्हणणारा माणूस प्राईम मिनिस्टर आहे आपला, लक्षात घ्या. आता मध्य प्रदेशातनं कसला घाण व्हिडिओ माझ्यापर्यंत पण आलेला आहे. असे नेते सत्तेत आहेत आणि किती नेत्यांचे लफडे महाराष्ट्रामध्ये झाले. त्यांच्या बायकांनी कोणीच त्यांना डिव्होर्स नाही दिला, त्यांनी हिंमत नाही केली, कारण तिला त्याची प्रतिष्ठा जपायची आहे. तिला इंडिपेंडंट, एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या बायका आहेत तरी त्यांना इंडिपेंडंट स्वतःची वाटचाल करण्याचं धाडस नाही, एकीलाही नाही, लक्षात घ्या. आणि त्या मंत्र्यांच्या म्हणजे माणसांच्या ऐवजी जर महिला नेत्यांनी असे लफडे केले असते, मंत्र्यांच्या बायकांनी केले असते, त्यांनी त्यांना सोबत ठेवलं असतं का? लक्षात घ्या ही गोष्ट. तर हे अशा प्रकारचे विजनलेस गोष्टी सुरू आहेत. अजून काही मुद्दे असणार आहेत बरेच महत्वाचे की जे मला आत्ता सुचले नाहीत व्हिडिओ करताना, तुम्हाला सुचतील. तर हे असं आपल्याला या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागणार आहे. आपल्याला घरातून याची सुरुवात करावं लागणार आहे. मुली आणि मुलामधला डिफरन्स, लग्न करताना कन्येचं दान देणारा बाप, आपलं दान करून घेणारी मुलगी, हे कधी बंद होईल? आहेत की भरपूर लग्नाच्या इतर पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं दान नाही दिलं जाणार. विचार करा मुलींनी, जोपर्यंत तुम्ही दानात दिल्या जाल, एकदा दानात दिलेल्या वस्तूवर आपला काहीच क्लेम नसतो. तसे आई वडील करतात की तुला दानात दिली, आता तुमचा आमचा संबंध मुठला, तेरी ते म्हणत नाहीत का तुझी डोली गेली, आता वैसे तेरी हस्ती उठे, ते अजूनही प्रकार चालू ठेवलेले आहेत. किती मुली, तरुण मुली नवरे मरतात, विधवा होतात आणि त्या आयुष्यभर पण लग्न करत नाहीयेत. किती आहेत समाजामध्ये, माझ्या संपर्कात आता किती आहेत. आणि मी जस्ट विषय करतो की हिच्या लग्नाचं काय, ही 35ची आहे, 25ची आहे, त्यांना असं ऑड वाटतं, नाही बाबा इथे नाही होत असं काही. त्याच वयामध्ये जर एखादा माणूस विदूर झाला तर त्याचं लगेच 1 वर्ष 2 वर्षामध्ये लग्न होतं. त्या मुलींचं काय, ज्या विधवा होत आहेत 25मध्ये, त्या मुलीचं काय पुढे आयुष्यभर? तिला तर 80 वर्षाचं आयुष्य आहे. जे उरलेलं तिने 55 वर्ष पूर्ण असंच एकटीने जगायचं. आणि तिने काही कुठे बॉयफ्रेंड वगैरे केला, कुठे रिलेशन केलं तर परत तिच्यावर टीका, तिचे मुलं तिच्यावर नाराज होतात. इकडे सगळे नवरा मेला, पार्टनर सोडून गेला की लगेच काही दिवसांनी त्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत जुळतात. त्यांचे मुलं मुली वगैरे आई वडील सगळे ते ऍक्सेप्ट करतात ऍज अ नॅचरल थिंग की ती एकटी कशी राहील. आपल्याकडे तर हेच धर्मग्रंथच सांगून टाकतात, नवरा मेला तर तिने दुसरंच लग्न करायचं नाही. आणि त्याच्याबद्दल आपण संस्कृती आणि धार्मिक आहे म्हणून वी फील प्राऊड अबाउट इट. चुकीच्या गोष्टींबद्दल आपण प्राऊड करत असू तर हा एक समाजाचा ऍटिट्यूड तयार होतो स्त्रियांच्या विरोधात. आणि त्याचा परिपाक म्हणून या अशा वैष्णव्या मारल्या जातात, वैष्णव्या पूजल्या जातात, ते खोटे थोटांड म्हणून पूजल्या जातात. ते वैष्णवीचा अर्थ पण, इतिहास पण कोणाला माहित नाही त्या पूजणाऱ्यांना, या ब्राह्मणी देवी देवतांचा. तो वेगळाच विषय आहे. ते पुजतात नुसते नावाला, कसल्या कसल्या पूजा करतात. त्या आसाममध्ये योनीची पूजा, कामाख्या देवीची पूजा, याची पूजा. पण ऍक्च्युअल जेव्हा महिलांची ट्रीटमेंट करायची वेळ येते तेव्हा मनुस्मृती जशी सांगते तशीच ट्रीट करतायत आपण समाजामध्ये बहुतांश लोक. याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि याच्यात आमच्या धर्माला टार्गेट करतो आणि आमच्या ग्रंथ ते नाही दिसत काय, हे सोडा. आधी तुमची स्वतःची खरूज साफ करा, आपली खरूज आधी आपण साफ करूयात, मग दुसऱ्यांचं बघू. आपल्या मुली मरतायत ह्या, आजही गर्भलिंग परीक्षण सुरू आहे, आज आत्ता या क्षणाला. त्यामुळे याच्यावर आपण विचार केला पाहिजे. पालकांनी विचार केला पाहिजे, शिक्षकांनी विचार केला पाहिजे, अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे, मुलींनी विचार केला पाहिजे. राजकारण्यांचं जाऊ देते,
ते आपले खोके गँग आहेत, त्यामुळे त्यांना काही नाही, ते जिधर बजे बम उधर है हम, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण या आपण समाजाने या सगळ्यावर विचार केला पाहिजे. आय होप दिस मेक सेन्स. भेटूयात पुन्हा एखाद्या महत्वाच्या टॉपिकमध्ये. नमस्कार. जय जिजाऊ.